65 वर्षावरील व्यक्तींना मिळणार मुख्यमंत्र्याकडून 3,000 रुपये. बरोबर ऐकलं मित्रांनो. आता मुख्यमंत्री वयोश्री योजनामार्फत ज्यांचे वय 65 वर्षावरील आहे त्यांना मुख्यमंत्री 3,000 रुपये देणार आहेत. तर चला या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल संपूर्ण माहिती बघूया. अर्ज कसे करायचे आहे, कागदपत्रे काय काय लागतील आणि याची पात्रता काय काय आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला आता सुरू करूया. तर या योजनेचे नाव आहे मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजना. तर याची योजनेचे उद्दिष्ट काय हे आपण सर्वात पहिले बघून घेऊया. राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य, साधने व उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणासाठी एक वेळ एक रकमी 3,000 रुपये पात्र लाभार्थ्यांना बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट वितरण करण्यात येणार आहे. तर आपले हे 3,000 रुपये आपल्याला येणार आहेत आणि ते बँकेच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये येणार आहेत. तर म्हणून तुम्हाला कुठे लाईन लावायची आवश्यकता नाही आहे, कोणाकडे हाजी करण्याची आवश्यकता नाही. तर आपण जाणून घेऊया की योजनेचे स्वरूप कसे आहेत. तर सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता, दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदी करता येतील. तर त्यामध्ये आहेत बघा, चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वायकल कॉलर इत्यादी. तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मनस्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल. आता याचा निधी बघा, राज्य शासन 100% अर्थसहाय्य याच्यातून करणार आहे आणि 3,000 रुपये डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहेत. जेवढे पण लाभार्थी आहेत त्यांची घरोघरी येऊन तपासणी करण्यात येणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी लाभार्थ्यांची तपासणी झाली, त्यानंतर प्रवास, अल्पोहार, कार्यालयीन खर्च, पात्र लाभार्थी यांची नोंदणी, दस्तावेज हाताळणी, कागदपत्र तपासणी करून त्यांना थेट लाभद्वारे वितरित करणे तसेच लाभार्थ्यास लाभ प्रमाणपत्र वाटप करणे याकरिता प्रति लाभार्थी 200 रुपये अंदाजे खर्च अपेक्षित आहे. तर तुम्हाला 200 रुपयेपर्यंत खर्च येऊ शकते आणि सरकारकडून तुम्हाला 3,000 रुपये मिळतील. याच्यामध्ये काही पात्रता सांगितलेली आहेत. पात्रतेचे निकष आपण बघूया. सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक म्हणजे 31/12/2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केलेली असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील. ज्या व्यक्तीचे वय 65 वर्षे त्याहून अधिक आहे त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार कार्ड नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे. जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तावेज असतील तर ते ओळख पटविण्यासाठी स्वीकार्य असेल. म्हणजे आपल्याकडे आधार कार्ड असेल तर चांगलेच आहे आणि नसेल तरी पण काही ओळखपत्र पाहिजे, ते पण गृहीत धरल्या जाऊ शकते. आणि बघा त्याच्यामध्ये तुम्हाला BPL कार्ड आवश्यक आहे किंवा जिल्हा प्राधिकरणाकडून भेटलेले प्रमाणपत्र किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा आपण सादर करू शकतो. या 3 गोष्टीतून एक गोष्टी पाहिजे. BPL राशन कार्ड जर असले आपल्याकडे तर ते बस होते तेवढंच. उत्पन्न मर्यादा, तर लाभार्थ्याची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत असावे. याबाबतचे लाभार्थ्याने स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील. म्हणजे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला तहसीलमधून न आणता घरूनच एका कागदावर लिहून सांगून द्यायचे आहे की माझे उत्पन्न जे आहे ते 2 लाखाच्या आत आहे आणि स्वयं घोषणापत्र द्यायचे आहे. सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नसावे. याची आपल्याला घोषणापत्र द्यायचे आहे. म्हणजे तुम्हाला जे पण गोष्टी घ्यायच्या आहेत त्या 3,000 रुपयामध्ये त्या गोष्टी तुम्ही पहिले घेतलेल्या नसाव्यात हे तुम्हाला एका कागदावर लिहून स्वतःची हस्ताक्षर करून ते द्यायचे आहे.
आणि जे पण पात्र आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये 3,000 रुपये थेट येऊन जातील. आता योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय आहे ते आपण बघूया. एक तर पाहिजे आधार कार्ड किंवा पाहिजे मतदान कार्ड. 2 नंबरवर आहे राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पैसे बोलवायचे आहे सरकारकडून, त्या बँकचे पासबुकचे झेरॉक्स. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो पाहिजे 3 नंबरवर. 4 नंबरवर स्वयं घोषणापत्र, 2 स्वयं घोषणापत्र द्यायचे आहेत. एक तर तुम्ही जे पण प्रोडक्ट सरकारकडून 3,000 रुपये घेणार आहेत ते तुम्ही पहिले घेतलेले नसावेत. आणि दुसरं घोषणापत्र आहे की तुमचं उत्पन्न हे 2 लाखाच्या आत असावे, आणि हे स्वयं घोषणापत्र आहेत. आणि 5 नंबरची अट आहे की शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे, जी पण अन्य कागदपत्रे शासन सांगेल ती तुम्हाला द्यायची आहे. आता याची अप्लाय कसं करायचं आपल्याला, की सरकारला समजेल की आपण ज्येष्ठ नागरिक आहे ना, आम्हाला त्याचा लाभ घ्यायचा आहे. तर सरकार एक पोर्टल विकसित करणार आहे. राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान मंडळाकडून विकसित करण्यात येणार आहे. तर त्यावर जाऊन तुम्ही आपले रजिस्ट्रेशन करू शकता. तर हे आपण घर बसल्या पण करू शकतो. आणि ज्यांना समजत नाही की आपण कसं रजिस्ट्रेशन करावं, ते सेतूवर जाऊन पण आपले रजिस्ट्रेशन करून तिथे आपले डॉक्युमेंट अपलोड करू शकता. तर ह्या सर्व गोष्टी आहेत मित्रांनो याच्या योजनेमध्ये. तर आपण ही योजना बघितली, मुख्यमंत्री वयोश्री योजना. तर खूप चांगली योजना आहे. सरकारकडून हा इनिशिएटिव्ह घेण्यात आलेला आहे. जे व्यक्ती 65 वर्षाच्या वरील आहेत त्यांच्या आवश्यक गोष्टीसाठी सरकारने 3,000 रुपये प्रत्येकाच्या बँक खात्यात ते पाठवत आहेत. तर तुम्ही सेतूवर जाऊन ह्या पोर्टलवरती आपलं रजिस्ट्रेशन जरूर करावे आणि हा व्हिडिओ खूप जणांना शेअर करा, त्यांना पण त्यांचा फायदा होईल आणि ते पण तुमचे आभार मानतील. धन्यवाद. आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता.